भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये खंड 4 भाग 4 त्यामध्ये आपण पाहत आहोत सामाजिक व राजकीय प्रश्नावरील प्रवचने। राजकृपेवर अवलंबून राहू नका। एकदा भगवान राजगृह येथील वेळुवनात कलकंद निवासात राहत होते। त्यावेळी भगवंताविरुद्ध उलटलेल्या देवदत्ताला पक्ष राजा अजातशत्रू घेतला होता। त्या देवदत्ताचा पक्ष कोणी घेतला होता? अजातशत्रूने घेतला होता। सकाळी संध्याकाळी 500 गाड्यातून अन्नपात्रे पाठवून तो देवदत्ताच्या शिष्यगणांना पोषित होता। जे देवदत्ताचे जे 500 शिष्य होते त्यांना पोषण्याचं जो काम करत होता तो अजातशत्रू करत होता। त्या 500 जणाला गाडीमधून अन्नपात्रे पाठवत होता। तेव्हा काही भिक्खू भगवंतासमोर आले आणि अभिवादनपूर्वक त्यांच्या शेजारी बसले। त्यांनी भगवंताला देवदत्तासंबंधीची वार्ता सांगितली। भगवंताला काय केली? संबंधीची वार्ता सांगितली। तेव्हा भगवंत भिक्खूंना म्हणाले, राजाकडून कृपेची खुशामतीची कोणत्याही प्रकारच्या लाभाची आशा धरू नये। जोपर्यंत अजातशत्रू राजा देवदत्ताला सकाळ संध्याकाळ 500 गाड्यात अन्नपात्रे भरून अन्न पुरवित आहे तोपर्यंत देवदत्ताची अधोगती होत राहणार। मग सन्मार्गात त्यांच्या प्रगतीची अपेक्षा करणे व्यर्थ होईल। भिक्खूंनो, ज्याप्रमाणे कुत्र्याच्या नाकावर काळीज चुरडून थापले तर तो कुत्रा अधिकच पिसाळतो, त्याचप्रमाणे जोपर्यंत राजा अजातशत्रू देवदत्ताला अशा रीतीने पोषित आहे तोपर्यंत तो देवदत्त अधोगतीला जात राहणार, याची सुधारणा होणार नाही। बंधूंनो, राजाची खुशामत कृपा त्यापासून होणारे लाभ हे भयदायक आहेत। सर्वोच्च अशी अढळ शांती साधणाऱ्या मार्गातील ते कटू आणि दुःखदायक असे आडसर आहे। म्हणून भिक्खूंनो, तुम्ही स्वतःला हे शिकवले पाहिजे। आमच्यावर लाभ कृपा खुशामत यांचा वर्षाव होणार असेल तर आम्ही त्याचा विरोध करू आणि त्याचा वर्षाव होऊ लागला तर त्याला आमच्या मनावर पकड घेऊ देणार नाही, प्रभुत्व मिळू देणार नाही। त्यांच्या लालसेने आम्हाला राजाचे दास बनवू देणार नाही। जर राजा धार्मिक असेल तर त्याची प्रजा ही काय होते? धार्मिक होते। एकदा भिक्खूंना उपदेशून भगवंत म्हणाले, भिक्खूंनो, जोपर्यंत राजा हा धर्मशील नाही तोपर्यंत त्याचे प्रधान आणि कर्मचारी धर्मशील होऊ शकत नाहीत। प्रधान आणि कर्मचारी अधार्मिक झाले की ब्राह्मण आणि गृहस्थी अधार्मिक होतात। ब्राह्मण आणि गृहस्थ हे धर्मरहित असल्यावर नगरवासी आणि ग्रामवासी हे देखील काय होतील? धर्मरहित होतील। परंतु जेव्हा राजे धार्मिक असतात तेव्हा भिक्खूंनो त्याचे प्रधान आणि कर्मचारी काय होतात? धार्मिक होतात। जेव्हा राजा आणि त्याचे प्रधान आणि कर्मचारी धार्मिक असतात तेव्हा ब्राह्मण आणि गृहस्थ हे देखील काय होतात? धार्मिक होतात। गुरांचा तांडा नदी ओलांडीत असताना ज्याच्यामधील वयोवृद्ध असलेला वृषभ चुकला की त्याच्या मागून येणारी सर्व गुरेही काय होतात? चुकी जातात। म्हणजेच काय, जर एखाद्या गुराचा कळप असेल तर एका गुराच्या मागोमाग जी सर्व गुरे येत असतील तर त्यापैकी एक गुराने जर वाट आपली चुकली तर ते मागेही त्याच्या येणारे सर्व गुरं काय होतील? ती वाट चुकवतील आणि त्या समोर जाणाऱ्या गुराच्या मागे जातील। त्याचप्रमाणे माणसामध्ये ज्याला प्रमुख मानता तो वाममार्गाने जाऊ लागला तर इतर जणही त्याच मार्गाचा अवलंब करतील। त्याचप्रमाणे राजाने कुमार्ग धरला तर सर्व राज्याला हानी पोहोचते। गुरे नदी ओलांडत असताना जर मुख्य वृषभ सरळ मार्गाने गेला तर मागील गुरांचा तांडा त्याच्या सरळ मार्गाने जातो। त्याचप्रमाणे जो प्रमुख असेल
तो जर सन्मार्गाने चालू लागला तर इतरही त्याचे अनुकरण करतात आणि सन्मार्गाने जातात. जर चांगले राजे चांगले असतील तर सारे राज्य काय होईल? सुखाने राहते. राजकीय आणि लष्करी शक्ती समाज व्यवस्थेवर अवलंबून असते. एकदा भगवान राजगृह येथील गंधकुटावर राहत होते. त्यावेळी वैदेही पुत्र मगध राजा अजातशत्रू विजयावर आक्रमण करण्याच्या विचारात होता. तो स्वतःशीच म्हणाला, हे विज्जीकुल सामर्थ्यशाली असेल तर मी त्याचा पुरेपूर नाश करेन. म्हणून आपल्या मगध देशाचा मुख्य प्रधान बस्कार नावाचा ब्राह्मण त्याला बोलावून तो म्हणाला, हे ब्राह्मणा, भगवंताकडे जा आणि नम्रतेने माझ्यातर्फे त्यांचे पायवंदन करून त्यांना विचार, आपली प्रकृती ठीक आहे ना? आपण स्वास्थ्य, सुख आणि आरोग्य उपभोगीत आहात ना? नंतर त्यांना सांग की मगध राजा अजातशत्रू वज्जीवर आक्रमण करण्यास उत्सुक आहे. वज्जीकुळ कितीही सामर्थ्यशाली असेल तर त्यांचा पुरेपूर नाश करण्याचा त्याचा विचार आहे. अजातशत्रू पुढे म्हणाला, भगवान जे काही पुढील भविष्य होईल ते सांगतील, ते नीट लक्षात ठेव आणि त्याबद्दल शब्द न शब्द मला निवेदन कर. तो काय म्हणतो की भगवान बुद्ध जे येणारं भविष्य आहे ते सांगतील, तू ते काय कर, एक शब्द ना शब्द लक्षात ठेव आणि ते येऊन मला सांग. कारण भगवान बुद्ध कधी खोटे बोलत नसतात. राजाने शब्द ऐकून तो ब्राह्मणा वस्त्रकार म्हणाला, ठीक आहे, आणि अनेक उत्कृष्ट रथ जोडून तो गृधकुटाकडे निघाला. तेथे पोहोचल्यावर भगवंतांना कुशल प्रश्न विचारून राजाने आशा केल्याप्रमाणे राजाचा संदेश त्याने निवेदन केला. त्यावेळी स्थविर आनंद भगवंता मागे उभे होता. भगवंतास त्यास म्हणाले, आनंद, वज्जी वारंवार सार्वजनिक सभा भरवतात हे तू ऐकले आहेस काय? आनंदाने उत्तर दिले, होय भगवंत, मी ते काय आहे ऐकलं आहे. यावर भगवंत पुढे म्हणाले, आनंद, जोपर्यंत वज्जी सर्व लोकांच्या वारंवार सभा भरवित असतात तोपर्यंत ते कधीच नाश पावणार नाहीत. उलट त्याची भरमसाठच होत राहील. आनंद, जोपर्यंत वज्जी एकोप्याने एकत्र येतात, एकोप्याने उभे राहतात, एकोप्याने आपापली उद्दिष्टे कार्य करतात, जोपर्यंत कोणतेही उद्दिष्ट मान्य झाल्याशिवाय तदनुसार वर्तन करीत नाहीत, ज्या उद्दिष्टाला एखादा सामान्यता मिळाली तरच ते सर्व वर्ज्य समजत नाहीत आणि गतकाळात वज्जी कुळाने जे नियम केले आहेत त्या नियम परंपरेप्रमाणे आचरण करतात. जोपर्यंत हे वज्जी आपल्यामधील वृद्धांना मान देतात, त्यांनी वाहवा करतात, त्यांचा आदर करतात आणि त्यांची सल्लामसलत ऐकणे हे आपले कर्तव्य मानतात, जोपर्यंत आपल्या कुटुंबातील कोणत्याही स्त्रीला अथवा कन्येला ते बळजबरीने डांबून ठेवत नाहीत आणि सामर्थ्याच्या जोरावर तिचे अपहरण करत नाहीत, जोपर्यंत वज्जी धम्माला मान देतात आणि त्याचे परिपालन करतात, तोपर्यंत हे आनंदा वज्जी कुळाची अधोगती होणार नाही. उलट त्यांची भरभराटच होत राहील आणि कोणीही राजा त्याचा नाश करू शकणार नाही. सारांश, जोपर्यंत वज्जी प्रजातंत्रावर विश्वास ठेवतील, प्रजातंत्राप्रमाणे आचरण करतील, तोपर्यंत त्याच्या राज्याला संकट स्पर्शसुद्धा करणार नाही, असे भगवंतांनी स्पष्ट केले. नंतर भगवंत वस्कराला उद्देशून म्हणाले, हे ब्राह्मणा, मी वैशाली येथे वज्रकुळात राहत असताना त्यांच्या कल्याणास यावरील अटी अशा आवश्यकता आहेत हे त्यांना शिकवले होते. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, तर मग वज्जी जोपर्यंत ह्या वाटीचे परिपालन करीत आहे तोपर्यंत त्यांची अधोगती न होता त्यांचे कल्याणच
बुद्धिगत होणार असे आम्ही मानायचे तर का? हे गौतमा, मगध राजाला वजीचा पाडाव करता येणार नाही असे तुमचे म्हणणे दिसते. असे बोलून वस्करकार उठून राजगृह येथे आपल्या राजाला भगवंताचे शब्द सांगायला निघून गेला. युद्ध हा चुकीचा मार्ग आहे. युद्ध काय आहे? चुकीचा मार्ग आहे. एकदा मगध राजा अजातशत्रू आणि आपले अश्वदळ पायदळ गोळा करून प्रसेनजित राजाच्या काशी विभागावर स्वारी केली. प्रसेनजितनेही स्वारीचा वृत्तांत ऐकून घोडदळ पायदळाचे सैन्य जमविले आणि तो अजातशत्रूला तोंड देवयास निघाला. या दोन्ही सैन्याचे युद्ध झाले. अजातशत्रू राजा प्रसेनजिताचा पराभव केला आणि प्रसेनजित शेवटी आपली राजधानी श्रावस्ती येथे माघार घेऊन आला. श्रावस्तीमध्ये राहणारे भिक्खू भिक्षाटन करून परत आले आणि त्यांनी भगवंतांना त्या दोन राजाचे युद्ध आणि प्रसेनजिताची माघार यासंबंधी वृत्त सांगितले. भगवंत म्हणाले, भिक्खू हो, मगध राजा अजातशत्रू म्हणजे काय? जगातील साऱ्या दुष्टपणाचा ठेवा आहे. उलट राजा प्रसेनजित हा जगातील चांगुलपणाचा मित्र आहे. सध्या तरी प्रसेनजित राजाला पराभूत मनुष्य म्हणून दुःखात रात्र काढावी लागणार आहे. विजयातून द्वेष जन्मास येतो. जिताला दुःखात काळ कंठावा लागतो. परंतु जो शांत आहे आणि क्रोधरहित आहे तो सुखात राहतो. कारण अशा माणसाच्या गावी जय आणि पराजय यांची वार्ताच नसते. पुन्हा असे घडले की त्या दोन राजाचे पुन्हा युद्ध जुंपले. परंतु त्या युद्धात कौशल राजा प्रसेनजित याने अजातशत्रूचा पराभव करून त्याला जिवंत पकडले. तेव्हा राजा प्रसेनजितने स्वतःची विचारणा केली की मी ह्याच्या वाटेस गेलो नसतानाही हा राजा प्रसेनजित स्वतःशी विचार केला की मी याच्या वाटेला गेलो नसतानाही हा राजा माझ्या पुतण्या असूनही मला त्रास देतो. हा राजा आहे? माझा पुतण्या आहे आणि पुतण्या असूनही मला त्रास देतो. आता मी त्याचे सर्व सैन्य, हत्ती, घोडे, रथ आणि पायदळ ताब्यात घेऊन त्याला केवळ आपल्या जीवानिशी सोडून दिले तर? आणि त्याचप्रमाणे प्रसेनजित राजाने केले. श्रावस्तीमध्ये भिक्षाटन करून परतलेले भिक्खूंनी ही वार्ता भगवंताच्या कानी घातली. त्यावर भगवंत म्हणाले, माणूस आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्याला लुटतो, परंतु जेव्हा दुसरे त्याला लुटतात तेव्हा तो लुटला गेलेला मनुष्य परत दुसऱ्यांदा लुटण्याची ईर्ष्या धरतो. जोपर्यंत पापाचे फळ पक्व झाले नाही तोपर्यंत मूर्खाला सदैव वाटते, मला पाहिजे तो सुवर्णसंधी आता येणार. परंतु जेव्हा कर्माचे फळ भोगण्याची वेळ येते तेव्हा केल्या पापाबद्दल भय वाटू लागते. हिंसकालाही त्याची हिंसा करणारा कोणीतरी भेटतोच. जेत्यालाही जिंकणारा कोणीतरी निपजतोच. निंदकालाही निंदक सापडतोच. अशा रीतीने कर्मविपाकाने जो मनुष्य दुसऱ्याला लुटतो त्यावरही आपण स्वतः लुटला जाण्याची पाळी येते. शांती स्थापन करणाऱ्या जेत्यांची कर्तव्ये काय आहेत? जेव्हा जेता शांती स्थापन करण्याची सत्ता मिळवतो त्यावेळी जितावर गुलामगिरी लादण्याचा नसला तरी त्याची अधिकाधिक मानखंडना करण्याचा अधिकार सांगू लागतो. ह्या विषयावर बुद्धाचे मत अगदी वेगळे आहे. त्यांच्या मते शांती स्थापन करणे याला काही अर्थ असेल तर जित्याने जित्याच्या शांततेच्या काळाचा जित्याच्या कल्याणासाठी उपयोग करणे हे त्याचे कर्तव्य ठरते. ह्या विषयावर बुद्धाने भिक्खूंना उद्देशून असे म्हटले आहे, युद्धविद्येत पारंगत असलेल्या माणसाने युद्धविराम झाल्यावर आपल्या अंगच्या रुजुता, अनुग्रहपूर्ण वाणी, उद्धटपण विरहित दयाळू वृत्ती ह्या गुणांचा आविष्कार केला आहे.
आपण कोणी आडदांड आक्रमक नसून घरच्यासारखे वागणारे पाहुणे आहोत. इंद्रिय सुखाच्या आहारी न जाणारे, कुशाग्र बुद्धीचे, वायफळ बडबड न करणारे, हाव धरून परधन हिरावून न घेणारे असे आहोत. असे आपल्या वर्तवणुकीने सिद्ध केले पाहिजे. लोक शाप देतील असे शुद्ध आणि नीच वर्तन करून त्याने आपल्याला कमीपणा आणू नये. सर्व प्राणीमात्रांना सुख समृद्धी आणि शांतता लाभो. सबळ दुर्बळ लहान मोठे प्राणीमात्र शांततेचा सदैव उपभोग घेत राहोत. दृश्य अदृश्य, जवळचे दूरचे, जात आणि अजात जीव शांतीचा उपभोग घेवोत अशी वृत्ती जेत्याने राखली पाहिजे. कोणालाही आपल्या बांधवाची खुशामगत करण्याची अथवा त्यांचा उपमर्द करण्याची आणि कोणाला तुरुंगात डांबण्याची अथवा द्वेष करण्याची पाळी जेत्याने देऊच नये. ज्याप्रमाणे माता आपल्या एकुलत्या एक मुलाला इजा पोहोचवू नये म्हणून जपते, ज्याप्रमाणे जेत्याने सर्व जीव मात्रासंबंधी विवेक धरावा. विश्वातील वरच्या खालच्या भोवतालच्या साऱ्या देशांचा प्राणीमात्रावर अंतःकरणपूर्वक प्रेम करावे. मनुष्याविषयी मनाला द्वेषाचा स्पर्श होऊ देऊ नये. कोणत्याही प्रकारे दुसऱ्याच्या अंतःकरणात शत्रुत्व भावना निर्माण होईल असे काही कृत्य करू नये. म्हणजे तुम्ही उभे असताना, चालत असताना, बसताना, उठताना आपल्या संपूर्ण मानसिक सामर्थ्याने असा विचार करीत राहा. हा ब्रह्मविचारच आहे. हा काय आहे?